खरं तर या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या संख्येने आलेले आहेत. संयोजकाचं मनापासून आभार मानलं पाहिजे. आम्ही महाराष्ट्र जिथे तिथे जातो तिथं महिलांची संख्या कमी असते, परंतु आज या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला आल्या, त्याबद्दल संयोजकाचं महिलांसाठी खरं तर एकीकडं पण रस्त्यावरची लढाई लढत असताना लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत आम्ही आवाज उठवतोय. या ठिकाणी फक्त एवढं सांगू इच्छितो की आपण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे आपल्या बरोबर आहेत आणि ज्या पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो, भारतीय जनता पार्टीचा, ही भारतीय जनता पार्टी आपल्या बरोबर मातंग समाजाबरोबर राहणार आहे. या ठिकाणी आवर्जून सांगतो, फार भाषण करणार नाही. येणाऱ्या लवकरच आपल्याला आपलं आरक्षण, आपला हक्क आपल्या पदारात पडल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी संयोजकाचं मनापासून धन्यवाद मानतो आणि मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात तर पुढच्या काळात आपल्याला काळजी घ्यायची. आपल्या विरुद्ध आपला मोठा भाऊ आपल्याला शिवा देतो घाणेरड्या भाषेत. आपण जर फेसबुकवर काय टाकलं तर त्याच्यावर आपल्याला घाणेरड्या भाषेत उत्तर देतोय. पण आपल्याला त्या वादात जायचं नाही. आपल्याला आपला समाज जागा करायचा आहे, संघटित झालेला आहे. तर पुढच्या काळात आपल्याला अजून तीव्रपणे संघर्ष करायचा आहे. एवढ्याच या ठिकाणी सांगतो आणि येणाऱ्या काळात आपण ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी. धन्यवाद आमदार साहेब. खूप खूप